कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येते। कांद्याचे बाजारभाव कोसळत असतानाच केंद्र सरकारने निर्यातदारांना दिलासा देण्याऐवजी मोठा झटका दिलाय। निर्यात उत्पादनांवरील कर परतावा म्हणजेच रोड टेप योजनेतील दरात थेट 50% कपात करण्यात आली आहे। आता ₹1.90 केवळ 95 पैसे परतावा मिळणार आहे। या निर्णयामुळे कांदा निर्यातीचा खर्च वाढणार असून जागतिक बाजारात भारतीय कांदा महाग होण्याची भीती व्यक्त केली जाते। यामुळे पाकिस्तान आणि इजिप्त यांच्याशी स्पर्धा करणे कठीण होणार आहे। आधीच बांगलादेशने आयात कमी केल्याने बाजारावर परिणाम झालाय। निर्यात अडकल्यास देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक वाढून लासलगावसह इतर बाजार समित्यांमध्ये भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना केंद्र सरकारकडे 10% निर्यात सबसिडी देण्याची मागणी केली असून या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा अशी मागणी होतीये। गेल्या काही दिवसापासून मागणीपेक्षा कांद्याचा पुरवठा अधिक होत आहे आणि त्यामुळे बाजारभावात घसरण होत आहे। परंतु यासाठी ही घसरण रोखण्यासाठी व्यापारी वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, हा सातत्याने प्रयत्न करतोय आणि व्यापारी वर्ग केंद्र सरकारकडे मागणी करतोय की जो आपण निर्यात करतो त्या निर्यातीवर 10% केंद्र सरकारने सबसिडी द्यावी। परंतु काल कुठंतरी या उलट निर्णय सरकारने घेतला आहे आणि ₹1.90 असलेली सबसिडी ती 50% केली, म्हणजे 95 पैसे। तर यामुळं फार मोठा फटका हा कांदा निर्यातीवर बसणार आहे। कुठंतरी आपण आयात निर्यातीच्या धरसोड धोरणाच्या या कारणामुळं आपण सातत्याने मागं जात आहे। परंतु कुठंतरी व्यापारी वर्ग त्या बाजारपेठा पण परकीय बाजारपेठा काबीज करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यालाच कुठंतरी खोड हा सरकार निर्माण करत आहे। आज जर बघितलं तर बाजूचा बांगलादेश 40% कांदा निर्यात होणारा स्वतः आत्मनिर्भर झाला आहे आणि त्याचा फार मोठा फटका हा आपल्या कांदा निर्यातीवर बसला आहे। तर सरकारने तात्काळ हे जे 50% म्हणजे 95 पैसे सबसिडी दिली ती न करता 10% सबसिडी द्यावा, म्हणजे जास्तीत जास्त कांदा आपला परदेशातील निर्यात होईल आणि जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकऱ्यांना बाजारभाव मिळण्यास होईल।